ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर मुंबई पुण्यातल्या टॉप 20 घडामोडी। बातमी आहे सुरुवातीला मुंबईतून। मुंबईतल्या साईदर्शन इमारत दुर्घटनेनंतर अभिहस्तांतरण म्हणजेच कन्व्हिनियन्स अभावी पुनर्विकास रखडलेल्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलाय। मात्र आता भोगवाटा प्रमाणपत्र म्हणजेच ओसी शिवाय देखील इमारतीचं कन्व्हिनियन्स आणि डीम्ड कन्व्हिनियन्स करता येणार आहे। साईदर्शन इमारत दुर्घटनेवर विधानसभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी याची माहिती दिली। लवकरच सहकार मंत्रालयाकडून या संदर्भात जीआर काढण्यात येईल। राज्यातल्या लाखो इमारतींचं ओसी या कागदपत्राअभावी रखडले। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेतील मृतांना आणि जखमींना मदत जाहीर केली आहे। कन्व्हेन्सच्या संदर्भात कन्व्हेन्सचा प्रॉब्लेम काय येत होता आपल्याला, याचं कारण कन्व्हेन्स म्हणजे काय, शेवटी प्लॉट एकाच्या मालकीचा आहे, बिल्डरच्या मालकीचा आहे, घरं बांधलेत, सगळ्यांच्या मालकीचे फ्लॅट झाले। आता ती जमीन जी आहे ती वेस्ट झाली पाहिजे, म्हणजे ती या सगळ्यांची झाली पाहिजे, त्याला कन्व्हेन्स आपण म्हणतो। ओसी मिळाली नाही म्हणून कन्व्हेन्स मिळत नव्हता। आता याच्यामध्ये फक्त प्रोसिज्युरल बदल केलाय, ओसी घ्यावीच लागणार आहे, पण ओसी घेण्याच्या आधी देखील आपल्याला कन्व्हेन्स घेता येईल, डीम कन्व्हेन्स करून घेता येईल, अशा प्रकारची व्यवस्था केल्यामुळे आता ते जे सगळे भाडेकरू आहेत किंवा भाडेकरू नाही मालक म्हणजे ज्यांनी फ्लॅट घेतले आहेत ते सगळे आता अप्लाय करू शकतील, कन्व्हेन्स घेऊ शकतील, म्हणजे डीम कन्व्हेन्स करू शकतील आणि त्याच्यानंतर ओसी प्राप्त करून घेतील। त्यामुळे आता जो प्रॉब्लेम आहे की डीम कन्व्हेन्स झाला नाही त्यामुळे नवीन रिडेव्हलपमेंटला जाता येत नाही, डीम कन्व्हेन्स झाला नाही त्याच्यामुळे आम्हाला नवीन विकासक अपॉइंट करता येत नाही। यातनं अतिशय चांगला मार्ग आपल्या सहकार मंत्र्यांनी त्या ठिकाणी काढलेला आणि त्याचं नोटिफिकेशन ते आता काढतायत, त्याचा सगळा प्रोसेस त्यांनी केलेली आहे। मुंबई विद्यापीठातले प्राध्यापक आता जोमानं कामाला लागले आहेत। दिवसाला तब्बल 1 लाखाहून अधिक उत्तरपत्रिका तपासण्याचं आव्हान प्राध्यापकांपुढे आहे। मुंबई विद्यापीठातले निकाल कोणत्याही परिस्थितीत 31 जुलैपर्यंत लावण्याचं विनोद तावडेंचं आश्वासन त्यांनी दिल्यानंतर आता ते पूर्ण करण्याची जबाबदारी या प्राध्यापकांवर आहे। सरकार म्हणून निकालाची जबाबदारी स्वीकारतो असं तावडेंनी म्हटलंय। एकाही विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी ग्वाही देखील शिक्षण मंत्र्यांनी विधान परिषदेत दिली। निकालाच्या उशिरामुळे मानसिक ताण जो आहे तो आहे, पण एकाही विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची सभापती महोदय पूर्ण काळजी आम्ही दोघं बसून संबंधित लोकांशी बोलून याच्यामध्ये करतो। वायकर साहेब आणि मी पदवी परीक्षांचे वेळेत निकाल लावण्यात अपयशी ठरलेले मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुखांना घरी पाठवा अशी मागणी माजी कुलगुरू भालचंद्र बुंडगेकरांनी केली आहे। या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून विद्यापीठावर प्रशासक नेमण्याची मागणी देखील मुंडगेकरांनी केली। तसंच ज्या घाई गडबडीत उत्तरपत्रिका तपासण्याचं काम सुरू आहे ते पाहता निकालाचा दर्जा काय असणार असा सवालही मुंडगेकरांनी उपस्थित केला। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही नेहमीप्रमाणे भोंगळ कारभार पुढे येतोय। MIT अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी परीक्षेला हजर असतानाही विद्यापीठाकडून मार्कशीटमध्ये त्यांना गैरहजर दाखवण्यात आला। त्यामुळे निकाल अनुत्तीर्ण आल्यानं विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलंय। विद्यार्थ्यांनी झालेल्या प्रकाराबाबत विद्यापीठात संपर्क साधला, मात्र विद्यापीठातील परीक्षा विभागाकडून आणि शिक्षकांकडून उडवाउडवीची त्यांना उत्तरं दिली गेली। 5 दिवसांचा आठवडा करण्याच्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीला सरकारनं वाटाण्याच्या अक्षता लावल्याचं दिसून येत आहे। या मागणीसाठी सरकारनं कोणतीही समिती स्थापन केलेली नाही अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। 5 दिवसांच्या आठवड्यासंदर्भात शासनानं नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्याचं खरं आहे का असा प्रश्न विधिमंडळात आमदार कपिल पाटील आणि अनंत गाडगीळ यांनी विचारला। यावर लेखी उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं। लातूरमध्ये झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेबद्दल खुद्द मुख्यमंत्र्यांनीच विधान परिषदेत सविस्तर माहिती दिली। काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार शरद रणपिसे यांनी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेबद्दल प्रश्न उपस्थित केला। 25 मेला लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता, तर 7 जुलैला अलिबागमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरनं वेळाआधीच टेक ऑफ करायला सुरुवात केल्याची घटना उघडकीस आली होती। देशभरात GST लागू झाल्यानंतर पुणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेचं कंबरडं मोडल्याची चिन्ह दिसत आहेत। स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पुणे शहरातल्या 14 प्रकल्पांपैकी 12 प्रकल्पांना तर हात सुद्धा लागलेला नाहीये अशी टीका राष्ट्रवादीचे गटनेते चेतन तुपे यांनी म्हटलंय। पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला थोडे तोडकं नाही तर 540 कोटी रुपये केंद्राला कर स्वरूपात द्यावे लागणार आहेत। त्यामुळे शहर स्मार्ट करण्याच्या निमित्तानं केंद्राचं योगदान फक्त
कोटीच्या कोटी रुपये कर वसूल करणं हेच आहे का, असा सवाल विरोधकांकडून विचारण्यात येतोय. पुण्यात डेंग्यूमुळे 32 वर्षीय डॉक्टर मनीषा सोमुसे यांचा मृत्यू झाला. मनीषा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घराची पाहणी केली गेली. या ठिकाणी काहीही आढळलं नाही. मात्र त्या ज्या ठिकाणी काम करत होत्या त्या सह्याद्री हॉस्पिटलच्या गच्चीवर डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. सह्याद्री हॉस्पिटलला पुणे महापालिकेनं 5,000 रुपयांचा दंड ठोठावलाय. मात्र रुग्णालयातच डेंग्यूच्या अळ्या आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पुण्यात भरधाव टेम्पोनं चिरडल्यानं डॉक्टर अनुराधा पंतुलवार या महिला डॉक्टरचा मृत्यू झाला. हडपसरमधील मगरपट्टा मुढवा रस्त्यावर कल्याण ज्वेलर्सजवळ हा अपघात घडला. यावेळी भरधाव टेम्पोनं डॉक्टर अनुराधांच्या दुचाकीला मागून धडक दिली आणि यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं डॉक्टर अनुराधांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातावेळी डॉक्टर अनुराधा यांनी हेल्मेट घातलं नव्हतं. मात्र तेच हेल्मेट त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीत आढळलं. त्यामुळे कदाचित डॉक्टरनं हेल्मेट घातलं असतं तर जीव वाचला असता असं म्हटलं जातंय. टेम्पो चालकानं वेळीच घटनास्थळावरून पळ काढला असून हडपसर पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी चिंचवडच्या इतिहासातील भाजपचे पहिले महापौर नितीन काळजे यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करणाऱ्या समितीवर याचिकाकर्त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महापौर नितीन काळजे यांनी ओबीसी जागेवर निवडणूक लढवताना कुणबी ओबीसीचं बनावट पत्र सादर केल्याचा आरोप करत घनश्याम खेडकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर एप्रिल महिन्यात झालेल्या सुनावणीत जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं अपुरी माहिती दिल्यानं न्यायालयानं ताशेरे ओढत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र 4 महिन्यांपूर्वीच हा अहवाल फुटल्याचा दावा खेडकर यांनी केला. मुसळधार पावसानं माळशेज घाटातल्या रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ता खचलाय. खड्ड्यांनी भरलेल्या या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागानं दुर्लक्ष केलं असलं तरी पोलीस मात्र लोकांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. माळशेज घाटातील रस्ते पोलिसांकडून बुजवले जात आहेत. पोलिसांचं हे प्रयत्न पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झाले असून सगळीकडे व्हायरल झालेत. इकडे डोंबिवलीत रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य असूनही गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा खड्डे कमी असल्याचा दावा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केला. डोंबिवली शहर आणि ग्रामीण भागातल्या रस्त्यांची पूर्ती दैना झाली आहे. कल्याण रोड, टिळक रोड, 27 गाव परिसर, अभिनव शाळेजवळचा मुख्य रस्ता, पेंढारकर कॉलेज रोड अशा भागातले रस्ते खड्डेमय झालेत. तरी सुद्धा महापौर खड्डे कमी झाल्याचा दावा करत असल्यानं लोकांमध्ये संताप होतोय. नवी मुंबईच्या तुर्भेमधल्या दुहेरी हत्याकांडातील आरोपीला अटक झाली. पैशाच्या वादातून हत्या केल्याचं आरोपीनं कबूल केलं. काल तुर्भे उड्डाणपुलाखाली 2 मृतदेह आढळून आले होते. संदीप म्हणजेच बाळा गायकवाड आणि समीर असलम अशी मृतांची नावं आहेत. दोघांची हत्या दगडानं ठेचून करण्यात आली असून दोन्ही दगड पोलिसांनी हस्तगत केले. सलीम आणि असलम या दोघांनाही दारू पाजून योजनाबद्ध रीतीनं त्यांची हत्या करण्यात आली. लष्कराच्या कल्याणासाठी 1% सेस लावावा अशी मागणी अभिनेता अक्षय कुमारनं केली. मुंबईत झालेल्या 18व्या कारगिल विजय दिवसाच्या कार्यक्रमात अक्षयनं सरकारकडे ही मागणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, पर्यटन मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते. मुंबईत 9 ऑगस्टला निघणाऱ्या मराठा महामोर्चामध्ये 1 लाखाहून अधिक माथाडी कामगार सहभागी होणार आहेत. वाशीत माथाडी भवनमध्ये माथाडी कामगार आणि व्यापारी वर्गाची बैठक पार पडली. या बैठकीत महामोर्चात उतरण्याचा निर्णय घेण्यात आला. नवी मुंबई, पुणे, नाशिक बाजार समितीमध्ये काम करणारे माथाडी कामगार आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यामुळे 9 ऑगस्टला एपीएमसी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती माथाडी कामगार नेते आणि आमदार नरेंद्र पाटील यांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या बारवी धरण प्रकल्पग्रस्तांना अंबरनाथमधील MIDC कार्यालयावर त्यांनी धडक दिली. लवकरात लवकर पुनर्वसन करण्याच्या मागणीसह या प्रकल्पातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. बारवी धरणासाठी इथल्या 1200 आदिवासी कातकरी कुटुंबांनी त्यांना जागा दिली होती. ती आता बुडीक क्षेत्रात गेली असून पावसाळ्यात या लोकांची घरं आणि संपूर्ण परिसर पाण्याखाली जातोय. याच भागात विकासाच्या नावाखाली MIDC कडून कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. या कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत आमदार किसन कथोरेंच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यानंतर एक दुःखद बातमी.
प्रसिद्ध गणेश मूर्तिकार विजय खातू यांचं काल निधन झालं। पहाटे दादरमधल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं। ते 63 वर्षांचे होते। खातू यांनी साकारलेल्या गणेश मूर्ती फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहेत। वडील रामकृष्ण खातू यांच्याकडून विजय खातूंनी गणेश मूर्ती साकारण्याचा वसा घेतला। पर्यावरण विषयक जागृतीमुळे खातू यांनी लालबाग परळमधील कारखान्यात प्लॅस्टर ऑफ पॅरिसला पर्याय म्हणून शाडूच्या मातीची निवड केली होती। कारगिल युद्धात वापरल्या गेलेल्या MiG-23 जातीचं विमान पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विज्ञान केंद्रामध्ये दाखल झालंय। 15 ऑगस्टला हे विमान लोकांना बघण्यासाठी खुलं करण्यात येईल। भारतीय वायुसेनेतलं हे विमान 8 कोटी रुपयांचं आहे। मात्र सध्या वापरात नसल्यानं हे विमान विज्ञान केंद्रासाठी विनामूल्य देण्यात आलंय। बंगळुरूमधल्या विज्ञान केंद्राच्या धर्तीवर चिंचवडमध्ये 7.5 एकर जागेवर विज्ञान केंद्र साकारण्यात आलंय। या केंद्रामध्ये 268 प्रकारची वैज्ञानिक उपकरणे आहेत। त्यात आता MiG-23 या विमानाची भर पडली आहे।